नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपल्याला एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 3 उकडलेले बटाटे टाकायचे आणि त्यांना ना असं स्मॅश करून घ्यायचे. त्याच्यामध्ये गुठळी अजिबात नकोय, ठीक आहे. एकदम बारीक जमेल तेवढं स्मॅश करा. आणि तुमच्याकडं जर असं स्मॅशर नसेल ना, तर तुम्ही हे बटाटे ना किसणीवर किसून पण घेऊ शकता बरं का. हे बघा, आता अजिबात त्याच्यामध्ये गुठळी नाहीये. आता त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 1 कप दूध टाकायचंय. हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे. त्याला मिक्स करून घेऊ. याला सध्या 1च कप टाकायचंय दूध. लागलं तर परत आपण नंतर ऍडजस्ट करू. थोडंसं मीठ चवीपुरतं आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे माझ्याकडे. बेकिंग पावडर टाकायची त्याच्यामध्ये. आता आपल्याला त्याच्यामध्ये एक 4 ते 5 चमचे मैदा टाकायचा आहे. तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. त्याला अगोदर आहे ना आपण एकत्रित करून घेऊ आणि मैदा आणि दूध परत लागलं ना तर याची कन्सिस्टन्सी आपण ऍडजस्ट करून घेऊ. आता त्याला ना आपल्याला अगोदर हाताने एकत्रित करायचंय. हे बघा, हे जे ओलसरपणा आहे ना, हा जो मॉइश्चर आहे ना, हा नाही लागला पाहिजे हाताला, ठीक आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला मैदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. परत 2 ते 3 चमचे मैदा टाकून घेऊ आपण. तर बघा, याच्यातलं मॉइश्चर आहे ना, हे जवळपास सगळं संपलेलं आहे. थोडासा मैदा आपल्याला आणखी टाकावा लागेल. आता याला ना आपण थोडंसं प्लेन भागावर घेऊ, सपाट भागावर. याला आपल्याला चपातीचं जे कणिक मळतो ना आपण, तसं नाही मळायचं बरं का. याचं अतिशय कमी दूध किंवा जे मॉइश्चर असतं ना, त्याचा वापर करायचा आपल्याला फक्त. तर हे बघा, 7 ते 8 चमचे मैदा आपल्याला याला लागलेला आहे. जास्त मैदा पण आपण वापरलेला नाही याला, कारण याच्यामध्ये ना आणखी थोडंसं फक्त मॉइश्चर आहे. हे बघा, आता याला ना आपल्याला याच्यावरती झाकून ठेवायचंय आणि याला 15 मिनिटं रेस्ट करू द्यायचे. तर बघा, आता 15 मिनिटं झालेले आहेत. बढिया. आता आपल्याला काय करायचं, ह्याचे ना छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. असे. तर बघा, असे त्याचे गोळे बनवून घ्यायचे. आणि आता काय करायचं, एक पोळपाट घ्यायचंय, ठीक आहे. आणि त्याच्यावरती थोडासा मैदा टाकून घ्यायचा आणि एक गोळा घ्यायचा आणि त्याला जाडसर आपल्याला लाटून घ्यायचंय. जाडसर, ठीक आहे, पातळ नका करू. पुरी असते ना, पुरीपेक्षा थोडासा मोठा ठेवायचा आहे आकाराला, त्या अशा रीतीने. आता एका पॅन मध्ये थोडंसं तेल टाकायचंय. त्याला गरम करून घेऊ व्यवस्थित. आणि तेल गरम झालं ना की याला आपल्याला दोन्ही बाजूने एक 2 ते 3 मिनिटं, म्हणजे जवळपास 4 मिनिटं लागतील याला आपल्याला शेकून घ्यायचंय. मीडियम टेम्परेचरवर शेकायचंय, ठीक आहे. तर त्याला पलटून घेऊ. हे बघा, थोडंसं तेल लावून घ्यायचंय त्याला. खायला इतके सॉफ्ट लागतात ना हे पराठे. याला पिटा ब्रेड पण म्हणतात. ग्रीक रेसिपी आहे ही. तर हे बघा, हे झालेलं आहे. आता याला आपल्याला एका प्लेटवर काढून घ्यायचं. तर हे बघा, आपले पिटा ब्रेड किंवा पराठे किती सॉफ्ट आहेत. हे बघा, एकदम सॉफ्ट. याला तुम्ही चहा सोबत किंवा कुठल्याही भाजी सोबत याचा आस्वाद घेऊ शकता. नक्की ट्राय करून बघा.